फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी विराट कोहलीचा मसाज करताना दिसते। कोण आहे ती तरुणी आणि विराटचा मसाज का करते ते मी सांगते, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर मित्रांनो, IPL मध्ये नेहमी फलंदाज आणि गोलंदाजाची चर्चा असतात, पण RCBच्या यशामागे एक चेहरा असाही आहे जिची चर्चा मैदानावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर होती। व्हायरल झालेल्या फोटोतील ती तरुणी विराट कोहलीचा मसाज करताना दिसते। तिचं नाव आहे नवनीता गौतम। नवनीता ही IPLच्या इतिहासातील पहिली महिला सपोर्ट स्टाफ आहे। 2019 मध्ये नवनीता RCB मध्ये स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट म्हणून रुजू झाली। पुरुषांचा प्रभाव असलेल्या या खेळात तिचं येणं एक क्रांतिकारी पाऊल होतं। विराट कोहलीपासून ते स्मृती मंदानापर्यंत RCBच्या प्रत्येक स्टार खेळाडूला मैदानात उतरवण्यासाठी फिट ठेवणं ही नवनीताची मुख्य जबाबदारी। विराट कोहलीचा खेळ हा फास्ट रनिंग आणि चपळाईवर अवलंबून असतो, त्यामुळे मॅच नंतर त्याच्या शरीराची रिकव्हरी होणं अत्यंत महत्त्वाचं असतं। जेव्हा नवनीता या क्षेत्रात आली तेव्हा अनेकांना पुरुषांच्या ड्रेसिंग रूममध्ये महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले। त्यावर नवनीताने दिलेलं उत्तर खूपच गाजलं। ती म्हणाली होती की मला कधीही वेगळं वाटलं नाही, मला आजूबाजूला 20 भाऊ असल्यासारखं वाटतं। आज नवनीता केवळ पुरुषांचंच नाही तर RCBच्या महिला टीमचीही हेड ॲथलेटिक थेरपिस्ट म्हणून काम करते। कामाप्रती असलेली निष्ठा आणि महिला पुरुष असा भेदभाव न मानता खेळाडूंच्या फिटनेससाठी झटणाऱ्या नवनीताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि IPLशी संबंधित अशाच इन्साइड स्टोरीबाबत आम्हाला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।